कबूल करतात त्याच्यातच बीड जिल्हा कुठल्या दिशेने चालला आहे आपल्याला कळतं. बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मागच्या 1 वर्षामध्ये थोडी सुधारणा झाली अशी अपेक्षा होती, पण हे नेहमीच आणखी घटना वेळोवेळी घडत आहेत की अतिशय बीड जिल्ह्याची जी तुलना आपण प्रत्येक वेळेस काहीतरी बोलतात वेगळ्या पद्धतीनं, पण बीड जिल्हा आपला सुसंस्कृत जिल्हा होता. बीड जिल्ह्यामध्ये मेहनती सर्व शेतकरी कर्मचारी किंवा कष्टकरी लोक होते. त्याच्यामध्ये आता हे मागच्या काही दिवसापासून काही वर्षापासून त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ट्रॅकवर हा जिल्हा जातो आहे आणि गुन्हेगारीचा हब आपला जिल्हा बनला की काय असं कधी कधी वाटतंय. आणि ती जर आपलं नाव आपल्याला कमी करायचं असेल तर सर्व राजकीय मंडळी त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे, सर्व प्रतिष्ठाने लक्ष घालायला पाहिजे. हा वेगळा विषय होतोय आणि या पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शासन झालं पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे की अशा पद्धतीचं काम करतात, जे की काही त्यांना भीती नाही, भीतीचं वातावरण नाही, पोलिसाची धमक राहिलेली नाही किंवा पोलिसचा वचक राहिलेला नाही, त्याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा पोलिसाचा वचक राहिला असं वचक निर्माण करणं बीड जिल्ह्यामध्ये गरजेचं आहे. व्हायरल झालेली रेकॉर्डिंग ही 2 समाजात तेढ निर्माण करणारी आहे. आपण जिल्ह्याला काय आवाहन करतात? नाही, मी त्याच दिवशी सर्वांना सांगितलेलं, मी ज्या दिवशी क्लिप आली त्या दिवशी, की हा विषय जाणीवपूर्वक कुणी करत असेल, जाणीवपूर्वक कुणी बोलत असेल, पण समाजाने समाजाचं जे आपलं आपापसातलं नातं आहे धड करून आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीने एक्यानं वागलं पाहिजे. समाजात तेढ निर्माण करण्याच्याही प्रवृत्ती आहेत. त्याच्यामुळं कुठलाही आमचा मुस्लिम बांधव त्याच्यावर आकर्षित होणार नाही किंवा झाला नाही किंवा दुसऱ्याने त्याला वेगळ्या कुठे बघायची गरज नाही. त्यांचा सुद्धा मुस्लिम बांधवांचा सर्वांचा समय आहे, संयम आहे आणि आपण सर्वजण एकदम ताकदीनं सर्व जाती धर्माची त्याच्यात कुठला वेगळ्या जातीचा विषय तेढ निर्माण करणारा विषय जरी कुणी करत असला तरी आपण अशा प्रवृत्तीला ठेचून काढून हे आपण पूर्ण जिल्ह्याची प्रगती करायचा प्रयत्न करू. बाप्पा 2 आरोपी अटक आहेत. स्थानिकांचं म्हणणं असं आहे की 2 पेक्षा अधिक आरोपी याच्यामध्ये समावेश असेल असं त्यांचं. हो, आता मला कुटुंब आणि सर्वांचं म्हणणं पण ऐकलं मी, त्यांचं तसं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. कारण याचं जर याची प्रकृती बघितली, याची सर्व ताकद बघितली तर एवढाच पण आणि ताकदवार मुलगा या मुलाला 2 माणसं अशा पद्धतीने मारू शकतात असं मला नाही वाटत. मलाही ते त्यांना जे वाटतंय तेच मलाही वाटतंय. त्याच्यामुळे याच्यात अनेक माणसं असू शकतात असं संशय आहे. आणि आता ती गाडी चालवायला दुसरं कुणी होतं का, तर ते ठीक आहे. नाही असं कळतं की तिची ती ड्रायव्हिंग करायची होती. मला जी काही पोलिसने माहिती दिली त्याच्यामध्ये तेच 3 जण होते. पण तुम्ही हे सर्वजण मागणी कुटुंब करताना यांच्या म्हणण्यानुसार जी आहे त्याच्यात काहीतरी तथ्य नक्की असलं पाहिजे. कारण ही गाडी कुणी सोडून तिथं त्यांनी सोडली त्यावेळेस गाडी कुणी नेली, ही ज्यावेळेस सरेंडर झाल्याच्या नंतर त्यांची गाडी नेली कुणी, ही जी यांची मागणी ती पाहिजे, त्याच्यावर गुन्हा पाहिजे. ज्यांनी ह्यांना 4 दिवस त्यांच्यासोबत कोण होतं हे आरोपी, ज्यावेळेस आता त्यांनी ही जी क्लिप व्हायरल झाली, ही व्हायरल क्लिपच्या वेळेस कुणाशी बोलत होता त्याची चौकशी झाली का, मग क्लिप व्हायरल कुणी केली, मग ह्यांचे काय, ह्याचं पण कनेक्शन सगळं झालं पाहिजे. तपासात सगळं चार्जशीटमध्ये आलं पाहिजे आणि पोलिसांना मी तसे आदेश पण देणार आहे की तसं करा पाहिजे आणि खऱ्या पद्धतीने ट्रॅकवर तुम्ही तपास करा असंही त्यांना सांगणार आहे. व्हिडिओ पण भेटून आलं, SP साहेबांना पण बोलतो. बाप्पा, हे मुद्दा तुम्ही लोकसभेत मांडणार आहेत का? 100% मांडणार ना. लोकसभेत मांडण्याचे प्रकरण वेगळे आहेत. आपण पत्रकार आहेत, पत्रकारांनी लोकसभेत मांडताना की आमच्या पब्लिकनं मला बोल द्या, पत्रकारांना बोलताना लोकसभेत मांडताना त्याचे खूप वेगळे विषय आहेत. त्याला 15 दिवस आपल्याला काही नोटीस किंवा पक्षाचा त्याचा औचित्याचा मुद्दा, हा मुद्दा घेताना वेगळे विषय. पण मी कशा पद्धतीने मांडायचा तो मी प्रयत्न करेल, पण नक्की 100% हाऊसमध्ये हा विषय आणायचा प्रयत्न करणार, म्हणजे आणीलच. चाहे दुसऱ्या कुठल्या विषयाला की माझी तेवढी कला आली 2 वर्षात तेवढी ती वाढली, पण याचं नाव तिथं आणणार. तुम्ही इथं सांत्वनपर भेटीच्या अगोदर तुम्ही पोलीस प्रशासनासोबत संवाद साधला, मात्र एकूणच काय त्यांच्याकडून? नाही, मी DYSP साहेबांना अगोदर भेटलो, कारण मला इथे यायला तसा वेळ झालेला. खऱ्या अर्थाने मी लवकर यायला पाहिजे होतो, पण मी बाहेर होतो आणि मी तशी पोस्ट पण केलेली की मी बाहेर मिटिंगला असल्यामुळे आल्यानंतर भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर मी थोडं मला माझी फॅमिलीची अडचण असल्यामुळे थोडं 1 दिवस लेट झाला, पण ठीक आहे मी आलो आहे आणि मी पण पूर्ण संपर्कात होतो. सर्व जेवढे आता इथे दिसते त्याच्यातलं मी 50% लोकांना मी बोललेलो असेल. ज्याचा बी मला फोन आला त्यांना मी त्याला उत्तर दिले, बोललो आहे आणि सगळं हे आहे. पण तरी ह्या गोष्टी करताना आपल्याला आपण तात्पर्य नाही व्हायला पाहिजे होतं.
पण हे थोडंसं वेळ झालाय. तर या गोष्टी आपण आणखी चांगल्या याने करू. पोलीस प्रशासनानं मला असं सांगितलेलं की आपण ही जी 2च आरोपी होते हे 3 एकत्र होते. त्यांची सगळी काय दिनचर्या त्यांनी कसे कुठं घेतले, कुठं कसं ह्याला उचलून नेलं का, सर्व 3 एकत्र गेले. पोलीस प्रशासनानं सांगितले 3 एकत्र गेले. कुठं दारू घेतली, कुठं पिले, तिथून पुन्हा कुठं गेले, पुन्हा वरवटीला जाऊन तिथं काही चिकन खाल्लं वगैरे अशा जी काही त्यांनी सगळेच पोलिसनी मला सांगितली पूर्ण हिस्ट्री त्यांच्या जबाबात जी त्यांनी दिली ती पोलिसने रेकॉर्ड केली, ती हिस्ट्री पूर्ण सांगितली. त्याच्यानुसार आणखी त्याच्यात काय ॲडिशन होणं गरजेचं आहे. आज जे कुटुंबाचं म्हणणं आहे की नाही याच्यामध्ये 2पेक्षा जास्त होते, मग ते खोटा जबाब देत आहेत का ह्याचा पण तपास. मग 2पेक्षा जास्त होते का नाही, पोलिसच्या पद्धतीनं तपास केला तर कळाल किती होती ती. त्याच्यानंतर त्यांना सरेंडर होताना कोणी नेऊन सोडलं, ही गाडी कुणाची होती, ही पोलिसांचं म्हणणं. CCTV बघा ना, CCTV काढले की आणि CCTV फुटेज त्यांनी 100% पोलिसला बघायला लावू आणि ते बघतील ती आपल्या तपासाच्या भाग आणि त्यांच्या चार्जशीटमध्ये CCTVची नोंद येणारच. कारण तुम्हाला मी शब्द देतो, तुम्ही जी मागणी केली ती येणार. त्याच्यानंतर चार्जशीटमध्ये त्यांचे खरंच किती आरोपी होते हे सुद्धा त्यांना तपासामध्ये घेऊ. त्याच्यात जर ते काही चुकीच्या पद्धतीने तपास वाटला तर आपण त्याच्यावर SIT नेमायचा ही करू. पण ह्यांच्या याच्यात काय होतं तिथं बघू आपण. जिल्ह्यात सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी काय आव्हान? जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राहायच्यासाठी वेळोवेळी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि माझ्याकडनं एकच विनंती सर्व जिल्हावासियांना की आपण सामाजिक सलोखा टिकवून सर्वजण हातात हात घालून जगायचे किंवा वावरायचे. आपल्याला कुणीतरी उचकवायचा प्रयत्न जाणीवपूर्वक आपल्या जिल्ह्याला करते ते सर्वांनी समजून घेतला पाहिजे. आपल्या जिल्ह्यावर खूप जणांचं लक्ष आहे. कारण आता मी जसं खासदार झालो तसंच ती वेगळ्या ट्रॅकमध्ये गेला जिल्हा. कारण जिल्हा म्हणजे ही कोणाची मालकी रजिस्ट्री असं होतं, तर ती जरा तोडल्यामुळं लोकांवरच पुढाऱ्यांपेक्षा लोकांवरच नाराज झाले पुढारी. त्याच्यामुळे ह्या जनतेला कसं उचकवायचं असं काम करू शकतात. पण बीड जिल्ह्यातली जनता सुज्ञ आहे, बीड जिल्ह्याची जनता जागरूक आहे. बीड जिल्ह्याची जनता आता कुठं सलोखा बिघडणार नाही याची आम्ही पण काळजी घेऊन समाज पण सगळे घेत आहेत. कुठं काय करत नाही. कुणाची एखादी छुपी मनसुबा असेल कुणाचा की नाही बिघडावा सलोखा तर बिघडणार नाही, मला खात्री आहे त्याची. ओके.